इंधन बचतीवर काँग्रेसकडून हरताळ फासण्यात आले। काँग्रेसच्या कार्यालयात जिल्ह्यातून प्रचंड गाड्या आल्याचं कळतंय। एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये तर दुसरीकडे काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गाड्या आणून इंधन बचतीच्या सर्व गोष्टींवर हरताळ फासलाय। याचाच आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। एकीकडे पेट्रोल आणि डिझेलसाठी शेतकऱ्यांना फार त्रासाचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांचं आता पेरणीचे दिवस आहे आणि त्यांना डिझेल पेट्रोल मिळत नाही। दुसरीकडे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेसने प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली एका मोर्चाचे आयोजन केले आहे आणि आपण इथे पाहू शकता की या ठिकाणी यांचा कार्यक्रम सुरू आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर इथे वाहनं आलेली आहेत। या ठिकाणी अनेक प्रकारची वाहनं आहेत आणि कार्यकर्त्यांना आणण्यासाठी ट्रकची पण व्यवस्था करण्यात आली आहे। इथे वाहनांच्या ह्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर या काँग्रेस नेत्यांच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची वाहनाच्या इथे रांगा लागल्या। आपण पाहू शकतो की या गाड्यामध्ये कार्यकर्त्यांना या ठिकाणी काँग्रेसने आणलेले आहे। दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काँग्रेसने ज्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केलेलं आहे त्याच मुद्द्याला काँग्रेसने या ठिकाणी हरताळ फासलेला दिसून येत आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।